नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सतीश पाटील ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि हे शेतकरी आहेत मोडलीम तालुका माडा. तर ह्यांनी ह्यांच्या सीताफळ, कोबी, स्वीट कॉर्नर, मका आणि ऊस, कोबी म्हणजे टोटल क्षेत्राला एसटी वैदिक तंत्रज्ञान गेल्या 2 वर्षापासून यूज करतात. आणि ह्या ऊसाला ह्यांनी एसटी वैदिक 100% तंत्रज्ञान वापरलेलं आणि ह्यांचं ह्या शेतामध्ये हे 2रं वर्ष आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या ऊसाचं कसं कसं नियोजन केलं आणि आता आलेला ह्यांचा रिझल्ट त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव सतीश सज्जन पाटील, राहणार मोडली, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ओके, मोठ्या आवाजात बोला. की आता जे हे क्षेत्र आहे हे साधारण किती क्षेत्र आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. आणि लागवड कशी केलेली आहे? लागवड ह्याच्या आधी खूप होता आपला. बर. 3.5 फुटावर आपण लावलेला आहे. ओके, म्हणजे 2 ओळीतलं अंतर किती आहे? 3.5. आणि रोपातलं अंतर? रोपातलं अंतर 2 सव्वा 2. म्हणजे तुम्ही कांडी लावली का रोप लावली? रोप लावले. डायरेक्ट रोप लावली. आता तुम्ही शेती जी करता ही साधारण किती वर्षापासून करताय? शेती 8-10 वर्ष झाली. 8-10 वर्ष झाली. आणि तुमचा पहिला केमिकलचा अनुभव आणि एसटी वैदिकचा अनुभव थोडा सांगायला. केमिकल मध्ये गवत जास्त येते, बर. एसटी मध्ये गवत कमी येते. ओके, महत्वाचं ते. आणि दुसरा, आता तुमचा पहिला ऊस किती महिन्याचा असायचा तेव्हा असा असायचा आणि आज ह्या ऊसाचं लागवड करून किती दिवस झाले? लागवड करून ह्याला 9 महिने झाले. 9 महिने. आता 9 महिन्यात जर बघितलं आपण ही ऊस आणि ह्याची क्वालिटी, तर 9 महिन्यात असा आहे. मागच्या 10 वर्षात कधी ऊस आलाय? असं ऊस आला. आता साधारण 9 महिन्यात किती कांड्या ऊस गेलाय? 9 महिन्यात 16-17 कांड्यावर ऊस. 16-17 कांड्या आपण बाहेर जाऊ. आणि आज जर बघितली आपली ही सर उंची बघा, 20 कांड्या आहेत. आत 20 कांड्याचे. आता ही तुम्ही दाबल्यामुळे आपल्याला जाता येत नाही. ह्या ज्या तुम्हाला विशेष काय जाणवलं की तुम्ही एसटी वैदिकचं ज्यावेळेस वापर चालू केला त्यावेळेस? विशेष म्हणजे रान भुसभुशीत आणि दुसरी गोष्ट ऊसाला सुद्धा चमक आहे. ऊसाला चमक काय? आता हे बघतो आपण हे कांडी बी. आणि आता कांडीतलं अंतर जास्त बघितलं तर 1 बीट अंतर आहे आणि पूर्ण असा दाबलेला ऊस आहे. आणि सगळा तर बघितलं तर असा घनदाट. आज हाईट बघायला गेलो तर किती आहे ऊसाची? 30 फूट. जवळजवळ 25 फूट ऊसाची उंची आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही केमिकलवर ऊस करायचा त्यावेळेस एवढा कधी गेलाय का? इतका उंच कधी गेला नाही. आणि एवढी दाट लागण असून कधी गेला. एवढी दाट असून सुद्धा हे लागण दाट आहे. आता मला सांगा, साधारण पहिलं तुम्हाला ऊसामध्ये किती अवरेज पडायचं? अवरेज 40, 50, 55 जास्तीत जास्त. आज जर ही ऊस बघितला तर काय वाटतं तुम्हाला किती अवरेज पडेल? अवरेज 80-85 पडेल वाटतं. 80 तर गळगळीत. ओके, तर मला सांगा आता ह्याच्यासाठी तुम्ही काय वापरलं आणि कसे कसे डोसेस दिले? सुरुवातीला कृषामृत 20 पोती आणि सम्राट शक्ती ही 4 वापरली. 1.5 एकरासाठी? 1.5 एकर. पहिला बेसोड. ओके, 20 पोती कृषामृत आणि शक्ती सम्राट 4 गोल्ड 2. आणि दुसरा डोस काय दिला? दुसरा बी कृषामृत RNPH आणि SSM AG. म्हणजे पुन्हा दुसरा डोसला पण तुम्ही 20 पोती कृषामृत 4 2 SSM आणि RNPH 3 किलो. आणि तुम्ही तिसरा डोस बांधणीला दिला, पक्क्या बांधणीला. तो काय दिला? कृषामृत आणि हे दिलं. कृषामृत, SSM आणि RNPH आणि AG. 6 किलो एकदाच दिला. ती परत आधी सुरुवातीला देता आलं नाही, परत दिला. तर पहिलं तुम्ही ऊसाला किती खर्च करायचा? पहिलं बी एवढंच करावं लागत होतं. तेवढाच करायचा. आणि उत्पन्न 40-50 कमी होतं. ओके. तर आज जे बघितलं आपण, हे जर पान बघितलं तर असं पान बघायला भेटायचं तुम्हाला? असं पान नव्हतं भेटायचं. हे जे जर लांबी बघितली आणि असं मवा आला आणि हे आला आणि तसलं तांबडा तसलं काय नाही, अजिबात नाही. आता जर बघितलं तर एक थाप सगळा ऊस पडलेला. कुठं जर बघितलं तर आपल्याला ते म्हणते तसं मुसल तोंड दाखवायला जागा नाही. इतकं जबरदस्त दाटी झाली. कारण तुम्ही पूर्ण 3 फुटावर लावलेला आहे. 3.5 तुमच्या बरोबरला लावलेला ऊस आणि तुमच्या ऊसात काय बदल जाणार? उंचीला कमी आहे आपल्या बरोबर. ती किती कांड्यावर आहे?
ती 13-14 कांड्यावर. 13-14 आणि आपला बघितलं तर 20-22 कांड्याच्या वर गेलेलं आणि कांड्याचे अंतर भरपूर आहे. लोकांचं 20 कांड्याचा ऊस एवढाच असतो बरोबर आहे. म्हणजे छोट्या कांड्या असते आपल्या कांड्यात तेवढ्या जरी असल्या तर उंची जास्त बरोबर. तर आता जे काही शेतकरी आहेत की त्यांना एसटी वैदिक महाग वाटतं, मग तुम्ही तर काही लोक डाळिंबीला वापरत नाही पण तुम्ही उसाला वापरता, तर काय वाटतं त्या शेतकऱ्याला काय संदेश द्यायचा? शेतकऱ्याला ही शेती मात्र ही भुसभुशीत होते महत्वाचं आणि पाणी कमी लागतं. म्हणजे पाणी कमी असलं तरी उत्पन्न चांगलं येते आणि पाणी जास्त झालं तरी पण चालतंय. पावसाळ्यात तर एक नंबर दिसते हिरो पाऊस पडल्यावर. म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की एसटी वैदिक तंत्रज्ञानाला जेवढा निसर्ग सपोर्ट करेल तेवढं झाड सपोर्ट करते. म्हणजे जेवढा जास्त पाऊस तेवढं पीक चांगलं होईल. आता जर आपण बघितली ह्याची मुळी वगैरे समजा मुसमुशीत पाना तर एकदम जबरदस्त आहे. आणि गांडूळ बघा बघा, गांडूळ आहे लगेच गांडूळ दिसते बघा, भुसभुशीत. गांडुळांची संख्या एकदम जबरदस्त आहे. आसपासच्या शेतकऱ्याला काय एक संदेश देऊ इच्छिता? आसपासच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. मग तुम्ही टेक्नॉलॉजीकडे कसं काय वळाला? म्हणजे टेक्नॉलॉजी असंच युट्यूबवर बघून. ओके, म्हणजे युट्यूबवर बघून. पण तुम्हाला असं वाटायचं का बाबा ही युट्यूबला जी धावते हे खरं असेल? सुरुवातीला आधी नव्हता विश्वास बसला, परत वापरायला लागलो. ओके, जसं युट्यूबला दिसतंय तसं येतंय का? येते. पण सातत्याने फुल ताकदीने वापरायला पाहिजे. तुम्ही जर 2 किलो ना 10 पिशव्या 5 पिशव्या वापरले असते अशा रिझल्ट आला असता. 1-2 वर्ष तर फुल ताकदीने वापरला. हा, पण लोक पहिल्या 2 वर्ष म्हणते थोडं वापरून बघू. तुम्ही काय केलं, पहिल्या 2 वर्षात फुल ताकदीने वापरलं म्हणून आज आपल्याला हे चमत्कार दिसतो. तुम्हाला कोण खत वगैरे कोण उपलब्ध करून देत आहे? आरण मध्ये बळीराज कृषी केंद्र. ओके सर, पुढे. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि तुमच्या शॉपचा पत्ता सांगा. बळीराम शिंदे, मोडनेम, स्टेशन रोड, मार्केट यार्ड समोर, श्री गजानन ॲग्रो. धन्यवाद.